महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी, महानगरपालिकेचे दुर्लक्ष। सातपूर अंबड लिंक रोड परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सातपूर अंबड लिंक रोडवर सध्या जुनी पाईपलाईन काढण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरू आहे। हे काम सुरू असतानाच इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली। परिणामी गेल्या कित्येक तासांपासून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत आहे। वाहनधारकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून वाहतुकीसही अडथळे निर्माण झाले आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हा प्रकार सातत्याने सुरू असून याबाबत तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। आधीच सातपूर अंबड लिंक रोड मोठ्या प्रमाणात खड्ड्यांनी ग्रस्त आहे। त्यातच पाण्याच्या सततच्या नासाडीमुळे रस्त्याची अधिक दुरावस्था होऊन अपघाताचा धोका वाढलाय। ही बाब नगरसेवक निवृत्ती इंगोले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ संबंधित पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला। त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी राऊत व खरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा व्हॉल्व्ह बंद केला। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी सांगितले की या निष्काळजीपणात जबाबदार असलेल्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे। पिण्याच्या पाण्याची अशी उघड्या डोळ्यांनी होणारी नासाडी आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ही गंभीर बाब असून महानगरपालिकेने याची तात्काळ दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। या ठिकाणी प्रभाग 26 मध्ये पपाय नर्सरी ते एक्सलो पॉईंटचा हा जो मुख्य रस्ता या ठिकाणी केवल पार्क आणि मळे परिसराला जी पाण्याची लाईन जाते ती या ठिकाणी आपल्या MIDC म्हणजे औद्योगिक वसाहतीचं जे काम चालू होतं जुन्या पाईपलाईन्स काढायचं, तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मशीनकडनं ही लाईन काल फुटलेली आहे। परंतु त्यांनी तशी कुठलीही माहिती नाशिक महापालिकेच्या कुठल्याही पाणी पुरवठा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना न दिल्यामुळं आज या ठिकाणी इतक्या मोठा पाण्याचा व्यत्यय चालू आहे आणि हे सर्व पाणी या ठिकाणी वाया जात आहे। याच्या जबाबदार जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर जबाबदारी कारवाई करावी। या ठिकाणी माहिती आपल्या महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी राऊत साहेब आणि खरे साहेब यांना भेटल्यानंतर त्यांनी तत्परतेने या ठिकाणी ही माहिती घेऊन त्या पाण्याचा वाल बंद करून ते पाणी जे वाया जात होतं ते थांबवण्याचं काम केलेलं आहे। परंतु औद्योगिक वसाहतीचं जो कॉन्ट्रॅक्टर जो कोणी असेल त्याच्यावरती या ठिकाणी दंड करण्यात यावा किंवा कारवाई करण्यात यावी की त्याला ही सगळी गोष्ट माहीत असताना त्यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठ्याला किंवा इतर कुणी अधिकाऱ्यांनी माहिती कळवली नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।